निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक दोंडाईच्या तर्फे पुणे येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद संपन्न। हस्ती जीवन गौरव पुरस्काराने पर्यावरण प्रेमींचा गौरव। महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग समिती व हस्ती बँक दोंडाईच्या प्राप्त निसर्ग समिती व हस्ती बँक दोंडाईच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय पर्यावरण परिषद दिनांक 26/7/2025 रोजी दुपारी 1 वाजता शिवाजीनगर पुणे येथील यश रेजेन्सी सभागृहात संपन्न झाली। या प्रसंगी राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे अध्यक्षस्थानी महामेट्रो पुणेचे व्यवस्थापक श्री कॅप्टन राजेंद्र सनेर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी संचालक महाराष्ट्र राज्याचे कैलास मोते, उपसचिव मंत्रालय मुंबई नियोजन विभागाचे श्री हंसध्वज सोनवणे, आयुक्त TRDI पुणे IAS महेश पाटील, वन विभागाचे मुख्य वन संरक्षक अधिकारी कोल्हापूर पुणे विभागाचे नानासाहेब लटकत, श्री आबासो RD पाटील, संयोजक तथा नियोजक समिती प्रमुख RD आबा पाटील, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, निसर्ग समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष भैयासाहेब दीपक पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष DB पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळी प्रथम पर्यावरण परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजनाने करण्यात आले, तसेच महाराष्ट्र भूषण विशेषांक प्रकाशन करण्यात आले। तर पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता, कृषी, उद्योग व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पर्यावरण प्रेमीच्या मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार व भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यात कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे कैलासचे मोते साहेब, सेवानिवृत्त शाखा अभियंता जलसंधारण विभाग साक्रीचे इंजिनियर निंबाजीराव जिप्रू देवरे, साहित्यिक तथा पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे, राहुरी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक सुधाकर नथू सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर गुलाबजी इंगोले, आनंदनगर पूर्णा जिल्हा परभणी, कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे संचालक तथा पर्यावरण प्रेमी आप्पासाहेब दिलीप चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सौ पुष्पाताई डोंगर पाटील यांना हस्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी श्री बालचंद्र वल्लभ बैसाने, उपविभागीय कृषी अधिकारी धुळे, सीताराम छगन चौधरी धुळे जिल्हा कृषी अधिकारी, प्राध्यापक राजेंद्र दगडू मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळोदा, डॉक्टर सुधीर कुमार श्रीवास्तव तळोदा, प्राध्यापक लक्ष्मण साळुंखे सोलापूर, सौ सुनीता प्रमोदराव पाटील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विद्यालय पुणे, सौ ललिता विश्वेश्वर सोनवणे आदर्श शिक्षिका मनपा पुणे, प्राध्यापक डॉक्टर सतीश उत्तमराव पाटील धुळे, उद्योजक प्रकाश बावराव पवार शहादा, प्राध्यापक डॉक्टर योगेश्वर मुरलीधर नांद्रे, कर्मवीर मामा पाटील कला वाणिज्य महाविद्यालय पिंपळनेर, विजय कुमार वसंतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक पुणे, प्राध्यापक डॉक्टर BR चौधरी धुळे, प्राध्यापक डॉक्टर सजन पवार सोलापूर, उदय सुभाष चौधरी महसूल अधिकारी तहसील कार्यालय धुळे, गिरीश गुलाबराव चौधरी राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य लघुवेतन सहकारी कर्मचारी संघ मुंबई, प्राचार्य विनोद बाळकृष्ण जोशी, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय जुनवणे, नामदेवराव तुपे चाळीसगाव, प्रकाश बावराव बाणगे सहशिक्षक जालना, दीपक नवल चौधरी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक विद्यालय उमरदा तालुका शिरपूर, कैलास ताराचंद चौधरी माध्यमिक विद्यालय राजवीर तालुका तळोदा, किरण सदाशिव वाणी नवसारी गुजरात, कविता जगन्नाथ महाजन पिंपळगाव चाळीसगाव, श्रीमती सेजल नितीन पाटील उद्योजिका कोल्हापूर, श्रीमती आशाताई वाल्मिकराव सूर्यवंशी उद्योजिका पुणे, शालिग्राम जगन्नाथ महाजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिरपूर, प्राध्यापिका वंदना दिलीप पाटील SNDT कॉलेज पुणे, सुधाकर पंडितराव पाडोडे नागपूर, सुधीर अशोकराव पाटील शिरपूर, गौरव धनराज मालपुरे मोशी पुणे, विजय उमराव वाघ मुख्याध्यापक बाळापूर तालुका जिल्हा धुळे, सागर देशमुख भोसरी पुणे, सुनीता सुरेश शेलार वृक्षप्रेमी धुळे, सुनंद श्रावण भांबरे मनपा अधिकारी धुळे, अविनाश हरिश्चंद्र
जोशी, वेदमूर्ती भागवताचार्य नंदुरबार, प्राध्यापक उमेश भीमराव पगारे, बिजलीनगर कोडथे, दीपक लक्ष्मण अमृतकर, इलेक्ट्रिक अभियंता, दमन गुजरात, विजयकुमार बाविस्कर, अध्यक्ष अहिर सुवर्णकार समाज संघटना धुळे, रमाकांत काशीनाथ बागुल, आदर्श शेतकरी कुसुंबा, चंद्रपणे नानाभाऊ साळवे देऊळ, महेश यशवंत माडी, आदर्श विद्यालय कुडावळ तालुका जिल्हा नंदुरबार, अमोल कुमार मधुकर सोनवणे, परमपूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय हिंगोली, पाडा चंद्रकांत धुलीपाडा, चंद्रकांत शंकर पदाने, अध्यक्ष भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय धुळे, लीलाधर साहेबराव पवार शिक्षक शिंदखेडा, पवन जयराम साळुंके कला शिक्षक अंचाडे, कृष्णा गोविंदराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते धुळे, शेगा राजा पटले सामाजिक कार्यकर्ते कुंभरी दडगाव जिल्हा नंदुरबार आदींचा भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मान करण्यात आला। तर सदर कार्यक्रम हा ऐतिहासिक व पर्यावरण संदर्भातला जनजागृती करण्यासाठी भरीव कार्यक्रम झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास भाऊ जैन, राज्याध्यक्ष DR पाटील, नियोजन समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपाध्यक्ष समितीचे उपाध्यक्ष RD पाटील, राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील, पुणे अध्यक्ष दीपक भैया पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष DB पाटील, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष तथा विशेषांक संपादक मंडळ प्रमुख विलासराव देसले, धुळे जिल्हा महासचिव विशाल पगार, समितीचे सदस्य प्राचार्य RN पाटील, संपादक मंडळ सदस्य म्हणून प्राध्यापक रामसिंग सावळकर, दिनेश बोरसे साक्री, जयवंतराव चौधरी, निसर्ग समितीचे कार्यालय प्रमुख निसर्गदादा अहिरे आदी सर्व पदाधिकारी यांनी विशेष अथक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे जिल्हाध्यक्ष DB पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोषराव पाटील, आभार प्रदर्शन जिल्हा सचिव विश्वास पगार सर यांनी केले। तर याबाबत अधिक माहिती निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे व हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन यांनी या ठिकाणी दिली।